नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे शेती असेल आणि जर आपल्याला शेतीसोबत एखादा चांगला जोड व्यवसाय करायचा असेल आणि तोही 100% चालणारा, कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल बरेचसे शेतकरी हे भाजीपाला घेत असतात आणि बरेचसे शेतकरी हे फळबागांची लागवड करत असतात। त्यानंतर बरेचशा शहरामध्ये झाडांची लागवड केल्या जाते, बगीचा केला जातो आणि तसा व्यवसाय करण्यासाठी आता सरकारनं अनुदान सुद्धा जाहीर केलेलं आहे। आणि मित्रांनो, त्याच बद्दलची नेमका हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी कसा करता येईल, नेमका व्यवसायासाठी अनुदान किती मिळणार, नेमका हा व्यवसाय कोणता शेतकरी करू शकतो आणि यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आणि यासाठी अर्ज कसा करायचा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आज प्रत्येक शेतकरी हा शेती करत आहे, मात्र शेती ही नैसर्गिक आहे, शेती परवडत नाही, शेतीमालाला भाव नाही, मात्र आपण ती शेती सोडून दुसरं काही करूही शकत नाही, अशी ही ग्रामीण भागामध्ये कुठेही परिस्थिती तशीच आहे। कारण तुम्ही आता सध्या बघत असाल किती पाऊस पडायला, अतिवृष्टी व्हायली आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान व्हायले। त्यामध्ये पीक विमा योजना होती, तिचे ट्रिगर हटवल्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही। मग शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला आपल्या या शेतीसोबत एखादा व्यवसाय करायला जर मिळाला आणि तोही शासनाच्या अनुदानातून, तर एक खूप चांगली गोष्ट आहे। आणि असे बरेच शेतकरी असतात की जे जोड व्यवसाय करतात आणि जोड व्यवसाय केल्यामुळे त्यांच्या शेतीमध्येही भरभराट होते, त्यांच्या घरी त्यांना खर्च अडचायला पैसे सुद्धा त्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळतात। शेतीसाठी खत, बी बियाणे हे वेळेवर उपलब्ध होतात, कारण त्या व्यवसायातून नगदी पैसे मिळतात। आणि हा व्यवसाय असा आहे की आपल्याला हा शेतीच्या सोबतच करता येत आहे। तर त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना असा व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांनी एकदा आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। तर तो व्यवसाय आहे शेतकरी मित्रांनो, रोपवाटिका। शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं एक रोपवाटिका योजना आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना हे रोपवाटिकेचा व्यवसाय करायचा आहे त्यांना अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि ते अनुदान म्हणजे 50% असणार आहे। जो काही आपला त्या रोपवाटिकेसाठी खर्च होईल त्यावर आपल्याला 50% अनुदान मिळणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अनुदान आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। त्यासाठी शेडनेट ग्रह 1000 चौरस मीटरचं 3.80 लाख रुपयाचं ते 1.90 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे। त्यानंतर प्लास्टिक टनेल 2 युनिट ते आहे 30,000 ते 60,000 रुपयाचं। त्यानंतर नॅपसॅक पॉलीबॅग 1 नग 38,000 ते 76,000 पर्यंत आणि प्लास्टिक क्रेट्स म्हणजे ज्याला आपण कॅरेट म्हणतो हे 62 नग मिळणार आहेत। मित्रांनो, 62,000 ते 1,24,000 पर्यंत हे मिळणार आहेत। असा एकूण 4,60,000 ते कमीत कमी 2,30,000 रुपयापर्यंत हे शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहे। आता यासाठी महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र काही जास्त लागत नाहीत आणि त्या शेतकऱ्याकडे कमीत कमी 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे, कारण त्या शेतकऱ्याला स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे, त्याच्याकडे पाण्याची उपलब्धता असली पाहिजे, उन्हाळ्यात सुद्धा पाणी त्या शेताला मिळालं पाहिजे, कारण रोपवाटिका म्हणलं तर पाणी असणं गरजेचं आहे। आता यासाठी मित्रांनो, त्या शेतकऱ्याकडे बँकेचं पासबुक आणि तो काही त्यासाठी डिप्लोमा असतो कृषी पदविका नर्सरीचा, रोपवाटिकेचा, तो असणं गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी गट असल्यास म्हणजे गटाला जर करायची असली रोपवाटिका तर त्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र आणि जिथं करायची त्या स्थळाचा नकाशा सुद्धा असणं गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करायला काहीच हरकत नाही। आणि अर्ज करण्यासाठी आपल्याला सोपी पद्धत आहे, आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून यासाठी अर्ज करता येतो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना 50% अनुदान सुद्धा मिळतं। त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच महाडीबीटीच्या पोर्टलवर आपण यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।